हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल उल्लास विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। बदलापुर से मुंबई की ओर यात्रा करने के लिए रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म 1 का उपयोग किया जाता है, लेकिन अब ये प्लेटफॉर्म स्थायी रूप से बंद होने जा रहा है। अब बदलापुर के लोगों को मुंबई की ओर यात्रा करने के लिए होम प्लेटफॉर्म का उपयोग करना होगा। बदलापुर शहर की जनसंख्या तेजी से बढ़ रही है। बदलापुर रेलवे स्टेशन से मुंबई की ओर हर दिन 1.25 लाख प्रवासी यात्रा करते हैं। बदलापुर प्रवासी इससे पूर्व होम प्लेटफॉर्म और 1 नंबर प्लेटफॉर्म दोनों का उपयोग किया करते थे। अब केवल होम प्लेटफॉर्म से यात्रा की मशक्कत करनी पड़ेगी। बदलापूर जे स्टेशनचं जे काय मला वाटतं आता काम चालू आहे ते कालच मला संशय आला होता, कारण काल ज्यावेळेला खड्डे खणत होते त्यावेळेला मी आलो 5च्या गाडीने, दिसत आपला फिरायला म्हणून जातो जसं मित्रांबरोबर 5 वाजता आल्यानंतर बघतो तर एका प्रवाशाने विचारलं सुद्धा ह्या कर्मचाऱ्यांना की बाबा हे काय करताय म्हणून, पण त्या कर्मचाऱ्याने उडवून लावलं की बाबा नाही हे वरच्या अधिकाऱ्याने आम्हाला जसं सांगितलं ते आम्ही करतो। परंतु मला त्याचा संशय आला म्हणून मी घरी माझ्या मुलींना वगैरे जे काही सांगायचं ते सांगितलं की बाबा हे काही चौकशी करायची होती। परंतु असं जर काही बॅरिकेडसाठीच ते काय केलेलं आहे की मला कालच संशय आला त्याचा, परंतु बॅरिकेड जर लावलं तर मला वाटतं खूप लोकांना त्रास होणार आहे आणि हे लावू नये। रेल्वे प्रशासनाने मला वाटतं इकडं लक्ष द्यावा की प्रवाशांना सुद्धा ते परवडणार नाही आहे, कारण जरी तुम्ही किती काय लावलात एक्सिलेटर जरी बसवलात तरी लोकांना जो त्रास होणार आहे, कारण इकडे जास्त प्लॅटफॉर्म नाही आहेत आपल्याकडे 3च प्लॅटफॉर्म आहेत आणि 3 प्लॅटफॉर्ममुळे असं करता आजपर्यंत जिथे जिथे होम प्लॅटफॉर्म झालं आहे तिथे मला वाटतं असे बॅरिकेड वगैरे लावलेले नाही आहे कुठे, फक्त कल्याणला सोडून कल्याणचे 2 प्लॅटफॉर्म आहेत A1 आणि A, तर त्या ठिकाणी ठीक आहे ते त्यांची सुद्धा लोकांचा विरोध चाललेला आहे की ते बॅरिकेड जे आहे ते काढा म्हणून। परंतु इथे मला वाटतं काढण्याच्या आधी लावण्याच्या आधीच हे प्रशासनाने काढलेलं बरं होईल, की नाहीतर मला वाटतं प्रवाशांचा जो काय त्रास होणार आहे हा प्रवासी सहन करणारच नाही। मला वाटतं तर लोकांना जर ही काय बातमी वगैरे समजली तर लोक नक्कीच विरोध करतील आणि जे काही प्रवासी संघटना आहे त्यांनी सुद्धा मला वाटतं इकडे लक्ष द्यावा, एवढी माझी विनंती। आणि हे मला वाटतं रेल्वे प्रशासन लक्ष देईल असं मी आपल्यासमोर लोकप्रतिनिधींनीच खरं म्हणजे इकडे लक्ष आधी द्यायला पाहिजे होतं की जे काय आज अडचण चांगलं एका ठिकाणी चांगलं करतात आहेत परंतु दुसऱ्या ठिकाणी जे काय वाईट करतात आहेत ते चुकीचं आहे। हे त्यांच्या निर्णयानं आणून मला वाटतं त्यांना तर माहीतच आहे, पण त्यांनी त्याला लक्ष देऊन हे खूपच अडचण येणार आहे लोकांसाठी जे आहे। मग पूर्वीचं असू दे पश्चिमचं असू दे, आज जर आता मला वाटतं गाडी जी 23ची लावली आहे कदाचित तिकडे 2 वर लावणार लगेच। माझ्यासारखा जरी वयस्कर व्यक्ती असला तरी तो काय लगेच इकडे या बाजूला येऊ शकेल असं आपल्याकडे नाही, परिस्थिती नाही। तसे प्लॅटफॉर्म जर आपल्याकडे जशी 4-5 असतात आणि मग जर का केलं असतं तर ते ठीक होतं। म्हणून माझ्या दृष्टीने ते हे एकदम वाईटच आहे आणि लोकप्रतिनिधी जे कोण असतील, नगरसेवक असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, आपल्याला मला वाटतं मंत्री सुद्धा आहेत, त्यांनी सर लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि ते ताबडतोब मला वाटतं जे काम चालू आहे हे बंद करायला पाहिजे। ब्यूरो रिपोर्ट, बदलापुर उल्लास विकास। उल्लास विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।